आता आपला मित्र चढलाय फणस काढायला वरती. फणस काढण्यासाठी एवढा उंच चढावं लागतं. ह्याच्यामध्ये नसतील ना घरे, पण जास्त नसतील. हां 1 2 3. हो घरे बघ कसे बाहेर येतात. बघूया आतमध्ये कसा आहे फणस तो. आता ना पूर्ण घरात आहे ना फक्त फणसाचा सुगंध पसरलेला आहे. ओ शिट, एवढाच. हा बघा इतका मोठा हेवी साईज, बाप रे बाप. वा किती मोठा फणस आहे आणि साईज आहे ना याची खूप मोठी आहे. मार्केटमध्ये गेलेलो ना त्यांना तिथे काका ना फणस विकत होते. मार्केटमध्ये गेल्यावर इतका सुगंध पसरलेला ना तिकडे. तर आहे ना बोललो फणस इकडे आहेत. तर मग फणस घेतला हा आणि तिथून वजन करून घेतलं. तर याचं वजन आहे ना 13.5-14 किलो निघालं आणि पूर्णपणे पिकलेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, हा फणस आहे ना मी पहिल्यांदाच कापणार आहे. तर तो फणस कसा कापतोय किंवा काय ना हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच. तुम्हाला माहिती आहेत का फणसाचे किती प्रकार आहेत? तर फणसाचे प्रकार आहेत कापा फणस, बरका फणस, एक नीर फणस. आता नीर फणस हा भाजीसाठी वापरला जातो, म्हणजे कच्चा असतो ना छोटा असतो, तर तो भाजीसाठी वापरला जातो. बरका फणस म्हणजे मला असं वाटतं की बरका फणस हा सर्वांनाच आवडतो. बरका फणस कसा एकदम चिपचिपीत आणि लिबलिबीत असतो, म्हणजे ना खायला एकदम गोड असतो आणि त्याचे पदार्थ पण मस्त बनतात. म्हणजे सांदण वगैरे किंवा वड्या, फणसाच्या वड्या हे मस्त बनतात. राहिला कापा फणस. कापा फणस कसा जरा जाड असतो, चिवट असतो तो आणि तो खायला कसा एकदम खोबऱ्यासारखा लागतो. तर तुम्हाला फणसाचे प्रकार कुठले कुठले माहिती आहेत आणि तुम्ही कुठले कुठले फणस खाल्लेत ना हे मला कमेंटमध्ये सांग. तर आता आपण काय करूया, हा फणस आहे ना मस्त कापायला घेऊया. फणस कापायची पहिली तयारी म्हणजे ना इथे लादे होतील खराब, तर आपण आहे ना पेपर अंथरून घेऊया. तर एक फणस कापण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर इकडे एवढ्या गोष्टी लागणार आहेत. इथे तेल आहे, इथे टिश्यू पेपर आहेत, हा कोयता आहे, या सुऱ्या आहेत आणि पाट आपल्याला असा हा खाली ठेवायला लागेल आणि त्याच्यावरती ठेवूया आपण हा आपला फणस. बाप रे बाप, किती वजन आहे यार ह्याचं. फणसाला कसा चीक असतो ना, तर तो चीक लागू नये आपल्या या कोयत्याला वगैरे, तर त्यासाठी ना हे पहिला तेल लावून घेतो मी. आणि पेपर का घेतले, तर लादीला पण जर चीक लागला ना तर तो निघायचा नाही. तर त्यासाठी आहे ना पहिला हा कोयता, ही सुरी, त्याला ना प्रॉपर असं तेल लावून घेऊया. चला तुम्ही जा थोड्या वेळ साईडला. हा कोयता बघताय, हा कोयता हा मी म्हसा यात्रेला गेलेलो ना तर तिकडे ना असे विळे म्हणा, कोयते म्हणा, म्हणजे ज्या जुन्या गोष्टी आहेत ना आपल्या ज्या पहिल्या मिळायच्या त्या अजून देखील ना म्हसा यात्रेत आपल्याला मिळतात. तर मी तिथून हा ना कोयता आणला आणि हा ह्याचं मला वाटतं आज उद्घाटन होणार आहे. चला 1 2 3. आता गरीब कसे येतात आहे, त्याला पण काढतो. हो घरे बघ कसे बाहेर येतात आहे. बघूया आतमध्ये कसा आहे फणस तो. टन. हो काय वाटतंय बघा फणस. सुगंध भारी येतो ना. चला हा फणस आपल्याला काढायचा आहे आणि जसा आपण फणस चिरलाय ना, म्हणजे आता 2 भाग केले नाही, हे बघा मध्ये एक ना तुम्हाला भाग दिसेल, त्याला ना आता हा पिकलेला आहे ना तर ह्याला कसा जास्त चीक नसतो, पण कच्चा असेल ना तर त्याला चीक आहे ना भरपूर असतो. तर हा चीक लागू नये ना म्हणून आहे ना आपण आहे ना ह्याला तेल लावून घेऊया. ऍक्च्युली हा जो मधला भाग असतो ना, सफेद कलरचा भाग असतो, त्याला ना आपण पाव असं बोलतो किंवा काही ठिकाणी ह्याला ना मांजर असं देखील बोललं जातं. चला हा चीक इथून निघालाय, हे बघा इकडे पण आहे, थोडासा आहे, जास्त नाहीये. तर हा असायला साफ करून घ्यायचा आहे.
गरे बघा कशा उडतात बघा. इतका मोठा फणस होता. त्या फणसाचे आपण हे असे 4 भाग केले आणि ना आता आपल्याला हे जो मधला जो पाव आहे ना, हा जो व्हाईट कलरचा जो हा भाग आहे ना, हा आपण एकदा काढला ना म्हणजे ना आपले गरे ना एकदम व्यवस्थित असे बाहेर येते. तर पहिला तर आपल्याला या पावाला काढायचं आहे. हा जो पाव आहे ना, हा एकदा निघाला ना की मग आपले सगळे गरे ना व्यवस्थित असे बाहेर येतील. हा बघा, हा असा पाव आहे ना, हा आता असा केला ना तर हा असा फणस ऑटोमॅटिकली सगळे असे गरे बाहेर येतील. हा काय सुगंध आहे. हे बघा, हे असे गरे ऑटोमॅटिकली असे बाहेर येणार. तर मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला फणस कसा कापतात ते दाखवलं, पण फणस चिरल्यानंतर ना त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं ना, ते आता आम्हाला फणस कापता कापता समजलं. तर फणसाच्या आतमध्ये तुम्ही बघतील ना तर हे असं तुम्हाला काहीतरी दिसेल. ते बघा, आता आम्ही ते सोललेलं ना तुम्हाला दाखवतोय बघा. हे असं दिसेल. ह्याला आपण पाव म्हणतो किंवा मांजर म्हणतो. तर जेव्हा पण आपण फणसाचे गरे काढतो ना आतमधून, तेव्हा ना तुम्हाला ना पहिला हा पाव किंवा हे मांजर म्हणजे हे जो व्हाईट भाग आहे ना, हा तुम्हाला पूर्णपणे काढायचा आहे. ते का माहिती का, कारण की त्याला ना थोडेसे गरे असे ना चिटकलेले असतात. आणि जेव्हा तुम्ही हा पाव काढते ना तेव्हा तुमचा फणस आहे ना, तुम्ही जेव्हा ओपन करतील ना म्हणजे उघडतील ना, तेव्हा त्याच्यातले ना तुम्हाला फणसाचे जे गरे आहेत ना ते ऑटोमॅटिकली निघतात. म्हणजे गरे काढण्यासाठी एकदम सोपं पडतं. त्यासाठी ना हा जो पाव आणि हा जो मांजर आहे ना, हा जो सफेद भाग आहे ना, हा पहिला काढून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे ना हा जो पूर्ण सफेद भाग आहे ना, हा असा काढून घ्यायचा. बघा, अजून मध्ये पण थोडासा भाग आहे हे बघा, आणि असा फणस आपल्याला खोलायचा आहे. अजून मधला जर सफेद तो भाग निघाला ना तो फणस पूर्णपणे खोलला जाईल आणि गरे ना असे व्यवस्थित निघतील. हे बघा, हे असे गरे एकदम कसे आता तुम्ही इझिली काढू शकता. बघा, असं निघाला गरा, दाखव. हा बघा, हा इझिली गरा निघाला. तर आज आम्ही हे पहिल्यांदा म्हणजे कापता कापताना हे आम्हाला समजलं. आम्ही कसं हे पहिल्यांदा कापतोय, तसं तुम्ही प्रत्येकजण कापतच असेल घरी, पण आमच्यासाठी हा पहिला अनुभव आहे. बघा, आता हे इझिली गरे असे निघतात आणि गऱ्याची साईज पण बघा कसली भरलेली आहे एकदम. चला, आता असेल मे महिना तुम्हाला दिसत असेल बघा, पूर्ण घाम घाम झालाय. कारण की 1.5 ते 2 तास लागले आम्हाला हा फणस सोलायला पूर्ण, कारण की आम्ही कसं पहिल्यांदा सोलतोय ना. पण फणस सोलल्यानंतर इतकी मेहनत केल्यानंतर शेवटी हे बघा फळ त्याचं आपल्याला असं मिळालेलं आहे. आणि इतका मोठा फणस होता आणि त्याचे आम्ही इतके सारे गरे काढलेत. आम्ही मध्ये मध्ये थोडे खाल्ले पण. आणि आता ना पूर्ण घरात आहे ना फक्त फणसाचा सुगंध पसरलेला आहे. हे बघा, हा एवढा कचरा जमा झालेला आहे. तर हे बघा, इथे मस्तपैकी फणसाचे गरे आहेत आणि इथे मी ह्या फणसाच्या गऱ्याचे कापा जे असतात ना त्या कापा केलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणत असेल एवढा मोठा फणस आणलेला आणि हे इतके गरे आहेत. तर जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माहिती आहे, आपण जेव्हा पण घरात कुठली रेसिपी बनवतो ना तर ती खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो. त्याचं कारण काय माहिती आहे काय, आपण एकटे नाही खात तर आपले मित्रमंडळी आहेत ना हे त्यांना पाठवतो. आणि याहून डबल भरलेली पिशवी आहे ना हे प्रकाश घेऊन गेला, त्याला फणस खूप आवडतो. तर हे स्पेशली त्यासाठी पण फणस आणलेले. आणि काही फणसाचे गरे आहेत ना हे जातात निखिलकडे. आणि हे आहेत उरलेले फणसाचे गरे जे आम्ही खाणार आहोत. तर हा तर झाला आपला मुंबईतला म्हणजे फणस. आता मुंबईतून आपण फणस विकत घेऊन येऊन आपण तो कापला आणि त्याचा तो खातोय आणि त्याची चव घेतोय किंवा त्याची वेफर्स वगैरे बनवतोय. पण आम्ही ना कोकणात गेलेलो 3 वर्षापूर्वी राजापूरला. तर तिथे आपला एक मित्र आहे यूट्यूबर तेजस गुरव. तर त्यांनी ना आम्हाला ना आतमध्ये फिरवलेलं, म्हणजे पूर्ण गावाच्या आतमध्ये एकदम जंगल वगैरे असं ना, तर तिथे फिरवलेलं. म्हणजे बोलतात ना जंगलात जाऊन झाडावरनं काढलेले फणस
मोठे मोठे आंबे हे आम्ही त्या रानात बसून वगैरे खाल्लेले. तर ना तो पण एक मोमेंट आहे ना बघण्यासारखा आहे. तर तो ना मी पुढे तुम्हाला क्लिप लावतो, त्या पूर्ण क्लिप बघा. म्हणजे मुंबईत आपण आता हा फणस कापून तर खातोच आहे, पण एकदा ना गावचा देखील अनुभव बघा तुम्ही. तो कोकणातल्या गावी राजापूरला आम्ही गेलेलो, तिकडचा तो अनुभव होता आणि तो आजपर्यंत मी कधीच विसरू शकत नाही. इतका सुंदर तो अनुभव होता. एकदा त्या क्लिप बघा. चला 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 चला, कॅमेरा ऑन आहे. चला हे तो बघ तेजस. सो फायनली आपण आता मित्रांनो पोहोचलोय आणि तेजस पण आपल्या समोर आहे. आपल्याला ट्रेक करत जायचंय. तर मित्रांनो हे बघा इकडे काय दिसतं बघा, फणस. ह्याच्यामध्ये नसतील ना घरे, पण जास्त नसतील. हा मी इथे आता ना जंगलामध्ये आलोय. मंदिर तिकडे मागे आहे आणि फक्त आता जो तुम्हाला पुढे व्ह्यू दाखवेल ना तो व्ह्यू बघा. व्ह्यू किती भारी आहे. आता आपला मित्र चढलाय फणस काढायला वरती आणि अशा प्रकारचा फणसा जवळ पोहोचलेला आहे. अरे वा, एक गमताला फणस भेटलाय. हा ते बघ असं त्याला ठोकून बघावं लागतं जरा. दुसरा पण पिक्का मिळालाय. 2 फणस फायनली भेटलेले आहेत. फणस कसा चिकता पिकलेला जरा सांग. हा असं ठोकला की कळतं की फणस पिकलाय की नाही. एक फणस पडलेला खाली, पण टाकलाय तो खराब होता. फणस काढण्यासाठी एवढा उंच चढावं लागतं. असं म्हणतात की सबर का फल मिठा होता है, आणि जर तुम्हाला गोड हवं असेल तर एवढ्या वरती जावं लागतं आणि कष्ट घ्यावे लागतात, त्यानंतरच ते फळ गोड मिळते. तेव्हा आणखीन एक मिळालं, 3रा फणस मिळालेला आहे आणि हा मित्र आपला कॅच घेतोय. हे बघा आपल्याकडे आहेत 1 2 3 फणस. कच्चा आहे का पिक्का आहे हे बघण्यासाठी ना तुम्हाला असं मारावं लागतं आणि ह्याचा आवाज बघा क्लोज मध्ये येतो. तर हा पिक्का फणस आहे. असं इकडे म्हणजे जर तुमचं कुठलं फळ जे असेल ते पिक्का आहे का कच्चा आहे बघण्यासाठी ह्याचा पहिला करावं लागतं. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा झाडावरचा काढलेला हा पिकलेला फणस खातोय. जंगलाचा फील म्हणजे आपण जंगलात आलो कशी मजा मस्ती करतो ते करण्यासाठी ही सगळी अरेंजमेंट आहे. तेजसने आपल्यासाठी याचा फणस सोलून ठेवला जो आपण काल जंगलातनं काढला ना तो. आणि हे बघ बिचारा आपल्यासाठी बिया वगैरे काढतोय आणि इथे अजून हे 2 फणस आहेत ते पण अजून फोडायचे आहेत. 3 फणस सोडले आणि त्याचे बिया बघा केवढे आहेत. तर ही खरी होती रानमेवा काढण्याची मजा जी आम्ही राजापूरला गेली. रानात जाऊन आणि तिथून झाडावरून फणस आंबे काढून खाणं, असा रानमेवा खाणं. तर तुम्ही असं कोणी मजा केलीच असेल प्रत्येकाने, पण केली आहे की नाही, तर कुठल्या गावात तुम्ही अशी मजा केली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त ना, रानात जायचं, कुटुंबासोबत जायचं, भाऊ बहीण वगैरे सगळे मिळून जायचं आणि रानातून असं मस्तपैकी फणस करवंद म्हणा असं काही काढून खायचं. ते जी मजा आहे ना, जी आता आम्ही घरी करतोय ना इकडे मुंबईमध्ये, गावची मजा ती गावची मजा. मुंबईमध्ये कसं आता आम्ही राहतो पण आम्हाला गोष्टी अवेलेबल होत नाही किंवा त्या गोष्टी मिळत नाही, तर आम्ही असं काही स्वतः समाधान मानून घेतो त्यामध्ये. पण ठीक आहे, ह्या गोष्टी करण्यामध्ये पण एक वेगळीच मजा आहे. वाजले आहेत 2:30 आणि आहे ना आज जेवणामध्ये काय काय ना हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. तर ह्या बनवल्या आहेत मी पोळ्या. आता मी पोळ्या बनवायला एकदम परफेक्ट शिकलेलो आहे. तर ह्या मी पोळ्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर इकडे आहे इडली आणि चटणी आहे. अरे उघडना. तर इथे आहे इडली आणि चटणी. इथे आहे हा अंड्याचा रस्सा. त्यानंतर इथे आहे चिकन. हे आहे चिकन. तर हे आहे आजचं आपलं जेवण. आज आहे ना मातृदिन आहे, म्हणजे मदर्स डे आहे. तर ही आहे आमची आई. तर तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या मदर्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फणस कापता कापता ना मला ना एक गोष्ट म्हणजे ना चांगली सुचली. म्हणजे बघा ना, फणस कसं निसर्गात मिळणारं एक फळ आहे, काटेरी फळ आहे, आणि ते फळ कापण्यापासून त्यांना पूर्ण साफ करण्यापासून किती मेहनत लागते. तर मला मनात एक थॉट आला की ज्या गोष्टीमध्ये मेहनत असते, ज्या गोष्टीमध्ये परिश्रम असतात, पण त्यातून मिळणारं जे फळ आहे ते गोडच असतं. तर ते फणस कापता कापता मला अचानक मध्ये असा थॉट आला. फणस कापता कापता इतकं त्रास झाला, पण त्यातून जो मिळणारा गोड गर आहे तेच आपल्या कष्टाचं फळ. त्यामुळे फणस कापता कापता हा एक थॉट आला की मेहनत करत राहा, फळ एक ना एक दिवस नक्की भेटेल.